15% मिळाले, बेस्ट वेल्थ. भविष्याचा तो रिटर्नचा आकडा असेल समजा 2 लाख रुपयांचा, तिथे जाऊन खायला पण पैसे नाही. 24 लाख प्रत्येक वर्षाला मला मिळायला पाहिजे, कारण ते रिटर्न त्याला मिळतच जाणार. मग तुम्हाला त्यांनी हरिद्वारचं तिकीट काढून दिल्यावर काय करणार? हा प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रात खूप आहे की हा घरातला वरचा पाण्याचा टँक आहे, कायम फुल ठेवायचं. 5 लाख आत्ताचे किंवा त्यावेळीचे 20 लाख माझे डायरेक्ट 2,27 लाख रुपये बनवतात. नाही ते माझ्या मुलाच्या नावाने एवढी करूया, नातवाच्या नावाने एवढी करूया, 10,51 लाख रुपये. डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःचा मुलगा, ब्लड रिलेशन कोणी असू दे. समजा तुमचा आकडा आला आजचा 1 लाख रुपये, भविष्याचा तो रिटर्नचा आकडा असेल समजा 2 लाख रुपयांचा. 2 लाख गुणिले 12, 24 लाख प्रत्येक वर्षाला मला मिळायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? जर मला 24 लाख रुपये प्रत्येक वर्षाला हवे असतील तर इन्व्हेस्टमेंट किती पाहिजे? अप्रॉक्सिमेटली 10% रिटर्न पकडायचे, जास्त पकडायचं नाही. अप्रॉक्सिमेटली किती पाहिजे इन्व्हेस्टमेंट? 2 कोटी नाही, 2,40,00,000, 2.5 कोटी. पण ठीक आहे, रिटर्न तुम्हाला चांगले गेले 2 कोटीत काम होईल, अजून चांगले रिटर्न गेले 1.5 कोटीत काम होईल, कारण ते रिटर्न त्याला मिळतच जाणार आहे. पण आपण बेअर मिनिमम पकडायचं. एक सिंपल एक्झाम्पल मी प्रत्येकाला देतोय की हा घरातला वरचा पाण्याचा टँक आहे, कायम फुल ठेवायचा. जर तो रिकामा असेल तर अवघड होतं. अहो प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, कसं करायचं, कसं मॅनेज होणार, टँकर बोलवा, या सगळ्या गोष्टी चालू होतात. सो जर तो फुल असेल काहीही प्रॉब्लेम येत नाही, सगळं सुरळीत चालतं. त्याला चालवायचं कसं पुढे? अनेक मार्ग आहेत. म्हणजे मी तुम्हाला काही एक्सेल शीट दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक बेसिक क्लॅरिटी येईल की हे कसं वर्क होतं आणि कशा प्रकारे आपण त्याला मॅनेज करू शकतो. समजा मी जर 15,000 इन्व्हेस्टमेंट करतोय, फक्त डिफरन्स बघा येतं. मी 15,000 पर मंथ इन्व्हेस्ट करतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी आता काय ऍड केली की इन्व्हेस्टमेंट पिरियड इन इयर, किती वेळासाठी मी इन्व्हेस्ट करतोय? 5 वर्षांसाठी. जर मी ते 5 वर्षासाठी इन्व्हेस्ट करतोय, रिटर्न पर्सेंटेज माझी असेल 15%ची. टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली? तर ओव्हरऑल मी 9 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यावर मला एक्स्ट्रा अमाऊंट रिटर्न्स काय मिळाले? तर ऑलमोस्ट 4.5 लाख रुपये मिळाले. म्हणजे मॅच्युरिटीला मला 13.5 लाख रुपये मिळतात. हे तर बरोबर आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती होती? 9 लाख रुपये आणि 4 लाख मिळाले, म्हणजे ऑलमोस्ट 50% रिटर्न मिळाले. हे तर बरोबर आहे ना? 50% एक्स्ट्रा मिळाले. पण या पिरियडला मी थोडंसं चेंज करतो. इथं बघा, मी याला 10 वर्ष करतो. जिथं मी 5 वर्ष केले इथं मी 10 वर्ष करतो. भरले किती? 18 लाख. बरोबर? 18 लाखावर मला गेन झाला ऑलमोस्ट 24 लाखाचा, 23 लाख समथिंग. म्हणजे मगाशी जे आपण 5 वर्षात निम्मे पैसे घेतले होते ते डायरेक्ट याच्यापेक्षा जास्त झाले. डिफरन्स कळतोय तुम्हाला दोन्हीतला? पण जर मी याला अजून थोडंसं चेंज केलं, 10चं 15 केलं, तर डायरेक्ट 27 लाख मी इन्व्हेस्ट केले, त्याच्यावर गेन दिसतोय ऑलमोस्ट 75 लाखाचा. कळतंय का? बघा, फक्त मी होरायझन बदलत गेलो, मी पिरियड बदलत गेलो. 5 वर्ष, 10 वर्ष, आता 15 वर्षाला आपण आलो. मी अजून याला स्ट्रेच करतोय आणि जर मी याला घेऊन गेलो 15चं 20 वर्ष जर मी याला केलं तर यामध्ये काय डिफरन्स असेल? तर ऑलमोस्ट 36 लाख रुपीज माझी इन्व्हेस्टमेंट होते 20 वर्षांमध्ये. लक्षात घ्या, 20 वर्षांनंतर त्या 20 लाखाची व्हॅल्यू आजची काय असेल? कोणी सांगू शकते? जो मगाशी फॉर्म्युला आपण वापरला, 20 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू निम्मी होणार आहे 10 लाख, आणि मागे आलो त्याच्या निम्मी होणार आहे 5 लाख. म्हणजे आज 5 लाख जर मी टाकतोय, तीच व्हॅल्यू 20 वर्षानंतर 20 लाखाची असणार आहे. कारण 5 लाख 10 वर्षात डबल होणार, 10 लाख होणार, 10 लाख परत डबल होणार, 10 वर्षात 20 होणार. हा सिंपल फॉर्म्युला आहे. सो 5 लाख आत्ताचे किंवा त्यावेळीचे 20 लाख माझे डायरेक्ट 2,27 लाख रुपये बनवतात. यांनी रिटर्न किती दिले मला? एक्स्ट्रा
1,91,00,000 रुपये. 1,91,00,000 रुपये ही ब्युटी आहे. म्हणजे जेवढ्या जास्त वेळासाठी मी इन्व्हेस्टेड राहीन आणि जेवढा वेळ मी त्याला होल्ड करेन तेवढे चांगले गेन यामधून वाढत जातात. यालाच मी करतोय फक्त 25 वर्ष. 4,92,00,000 होतात फक्त 45 लाखाचे. इथं मी करतोय 30 वर्ष 10,51,00,000 कळतंय तुम्हाला? 10,51,00,000. कुठं ते 10 लाख रुपये आणि कुठे ते 10 कोटी रुपये, डिफरन्स बघा. आपला प्रॉब्लेम कुठे येतो? ते 1 वर्षात व्हायला पाहिजे, होत नाही. काहीही करा, होत नाही. झाले तरी ते टिकत नाही. जे शॉर्ट टर्म मध्ये आपण गेम खेळून काहीतरी करतो किंवा हेवी काहीतरी करतो किंवा आपण म्हणू शकतो अचानक ऑप्शन्स मध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली, मोठे रिटर्न मिळाले, ते सस्टेनेबल नसतात. पुढच्या दिवशी तुम्ही ते परत घालवणार, हे 100% मी गॅरंटी देऊन सांगतो. ओके, 100% मी तुम्हाला सांगतो, कारण ते गॅम्बलिंग मध्ये येतं. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करत असाल तर त्याची ग्रोथ चांगली होऊ शकते. लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही त्याला होल्ड करत असाल तर त्याची ग्रोथ सस्टेनेबल आणि चांगली होऊ शकते. शॉर्ट टर्म मध्ये होत नाही. एक मोठी अमाऊंट 50 लाख 1 कोटीच्या वर कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे? 50 लाखाच्या वर, 30 लाखाच्या वर आहे. किती टक्क्याचं आहे रिटर्न? हा, आकडा सांगा. राहू दे, अंदाजे मागे पुढे राहू दे. म्युच्युअल फंड, हा ठीक आहे. ऑलमोस्ट स्टॉकचे रिटर्न किती आहे? 34%. 35, 6 मंथ झाले, 35%, 6 महिन्यात आहेत. ओके, आपण हे पकडून चालू, 15% मिळतील यांना. समजा एक एक्झाम्पल आपण पकडूया, यांची 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. आपण याला 15% रिटर्न कमवल्या. एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला. यानं काय होतं फक्त बघा, 10 वर्षात याचे 2,78 होतात. 10 वर्षात किती होतात? 2,78. खाली पण ती अमाऊंट ऍड झाली, आपण लमसम केलेली नाहीये. सॉरी, 10 वर्षांमध्ये याची जवळपास 4.5 कोटीच्या आसपास व्हॅल्यू जाते. किती कमवले मी? फक्त 15%. एकदाच इन्व्हेस्टमेंट केली. मी एक्झाम्पल दाखवतो. आता परत म्हणू नका की अहो माझं एकचं बजेटच नाहीये. प्रश्न बजेटचा नाहीये, मी प्रश्न लॉंग टर्म होरायझनचा दाखवतोय. फक्त होतं काय दाखवतो, नंतर मी SIP वर पण येतो. जर मी याला फक्त 10 वर्ष होल्ड करतोय ना, तर याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 4.5 कोटी रुपये जाते. 15% रिटर्न. ते म्हणतायत त्यांना 6 महिन्यामध्ये 35% रिटर्न आहे. त्याचं पण एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी, काय होऊ शकतं पुढं. जर मी याला अजून पुढे घेऊन गेलो तर इथं 20 वर्षांमध्ये त्यांचीच अमाऊंट 20 कोटी रुपये होते. 20 कोटी रुपये. आणि जर मी याला पुढे अजून घेऊन गेलो 30 वर्षांमध्ये तर त्याची व्हॅल्यू 87 कोटी रुपये होते. आपला प्रॉब्लेम कुठे येतो की अरे मी जॉब करतोय, माझे कुठे 10-20 कोटी होणार आहेत, इम्पॉसिबल आहे. मी 25,000 कमवतो, 50,000 कमवतो, इथनं प्रॉब्लेम सुरू होतो. पण त्याला कसं टॅकल करायचं याच्याबद्दल पण आयडिया देतोय. पण रिटर्न मध्ये तुम्हाला मी घेऊन जातो आणि थोडंसं चेंज करून दाखवतो. आता जे 15% मिळत आहेत त्याला हार्डली मी 18% केलं. 3% रिटर्न मी वाढवले. जे 30 वर्षांमध्ये त्यांचे रिटर्न होते ते डायरेक्ट 222 कोटी होतात. त्याचे 212 कोटी, सॉरी 212 कोटी. 3%ची जादू आहे. हार्डली 80-90% काहीतरी होते ना, ते 80-90 कोटी दिसत होते, ते डायरेक्ट 212 कोटी रुपये दिसत आहेत. फक्त 3% रिटर्न वाढले. आपल्याला जायचं नाही 6 महिन्यात 35, 1 वर्षात 70%, नको. 17-18% जरी मिळाले इनफ आहेत. 15% मिळाले, बेस्ट वेल्थ जनरेट करू शकतोय आपण. यामध्ये कोणाला डाऊट आहे?
काही प्रश्न असेल विचारू पण शकता, मध्ये हात वर करून काहीच इश्यू नाही, आपण तेही डिस्कस करत जाऊ. या मुद्द्यावर जे काही तुमचे इश्यूज असतील डिस्कस करू शकता. सो याच्या पुढे मी तुम्हाला घेऊन जातोय की जर मी याचे रिटर्न अजून वाढवले, फक्त 22% करतो मी याला, तर याची अमाऊंट 692 कोटी होते. आकडे बघून चक्कर यायला लागते की वाटतं हे इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल काहीच नाही. जसं आपण त्याला स्टेप बाय स्टेप पुढे घेत जाऊ तसं ते होतं. 18% म्युच्युअल फंडने लॉंग टर्ममध्ये गेले, माझेच रिटर्न आहे. तुमच्यापैकी कोणी 10 वर्षापासून वगैरे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहे? 5-10 वर्षापासून. सर किती टक्के आहेत रिटर्न? अंदाजे रिटर्न 35 फ्लॅट. ओके, येस सर. 26%. 5 वर्षामध्ये 26% रिटर्न आहे. आणि आपण हे कॅल्क्युलेशन 22% केले. विचार करा, ही 1 CR अमाऊंट असते, मला त्यांच्या घरी जायला लागलं असतं हे भाषण द्यायला. बरोबर आहे ना? आहे की नाही? तेवढी वेल्थ झाली असते आणि ती होते. हा प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रात खूप आहे आणि तो आता कमी होतोय. म्हणजे मी मुद्दाम बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, कन्सिस्टंटली फिरत असतो. आता आपल्याकडे सौमित्र जे आहेत समोर माझ्या, ही इज फ्रॉम वेस्ट बेंगॉल ॲक्च्युली. तर असे माझे प्रत्येक राज्यांमध्ये चांगले मित्र आहेत. आता त्यांना जवळपास 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ते CA आहेत, बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांनी काम केलं आहे, मोठमोठ्या कंपन्यांबरोबर त्यांचं काम झालेलं आहे. ते माझ्या रिसर्चमध्ये आम्ही दोघं एकत्रित काम करतो. कंटिन्यू अभ्यास आमचा चालू असतो. आता काल आम्ही रात्री डिनर करत होतो. संकेत जी क्या लगता है आपको, क्या आगे जाएगा? मी म्हटलं सौमित्र जी क्या लगता है आपको, क्या बढ़ सकता है? सो हे चालू असतं सारखं, वारंवार कामच आमचं ते आहे. खाताना जेवताना पिताना धंदा असतो आहे, दुसरं काही नाही. क्या चलेगा क्या नहीं चलेगा, सो करेंगे क्या, क्या कर सकते हैं, कैसे और उसको ग्रो कर सकते हैं, कैसे और बढ़ा सकते हैं, यातच आम्ही असतो. येस सर बोला ना. फॅक्टशीट. हां, तेच मी तुम्हाला सांगतो. सरांचा प्रश्न काय, फॅक्टशीट म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता इथं ॲडवायझरचा रोल येतो. ॲडवायझर का गरजेचा असतो हे लक्षात घ्या. आत्ता आपण इन्व्हेस्टमेंट केली, सगळ्याच गोष्टीमध्ये SBI, HDFC, ICICI, बंधन, टाटा हे सगळे एक नंबर आहे, ते डोक्यातनं काढून टाका. त्या प्रत्येकाच्या एक एक स्कीम या बेस्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, मी लांब उडीमध्ये एक्सपर्ट आहे, मी धावण्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी जेवण करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी कार चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. सो प्रत्येकाचे ठराविक प्रोडक्ट बेस्ट असतात. इथंपर्यंत क्लॅरिटी आहे? ते बेस्ट प्रोडक्ट आपण निवडले, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण तो लॉंग रनमध्ये बेस्ट राहील याची गॅरंटी नाही. माझा मुलगा खूप चांगला आहे, भविष्यात तो आम्हाला सांभाळणार. भविष्यात काय होतं, दरवाजा उघडतो ना, हा बाहेर वा. काही जण करतात, काही जण करत नाहीत, पण जे करतात त्याच्यासाठी प्रोटेक्शन काय. तुमच्यापैकी बरेच लोक आता रिटायर्ड आहेत, बऱ्याच लोकांना माझं बोलणं आठवत असेल. मी सगळ्यांना सांगतो, स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या नावाने ठेवायची. नाही ते माझ्या मुलाच्या नावाने एवढी करूया, नातवाच्या नावाने एवढी करूया. मग तुम्हाला त्यांनी हरिद्वारचं तिकीट काढून दिल्यावर काय करणार, 100 रुपयांचं? तिथं जाऊन खायला पण पैसे नाहीत. डोळे झाकून कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचे नाही. स्वतःचा मुलगा, ब्लड रिलेशन कोणीही असू दे, बिलकुल नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क, व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग असायला पाहिजे. परत सरांच्या क्वेश्चनवर येतोय की आत्ता सगळं व्यवस्थित चालू आहे, पुढं प्रॉब्लेम आला तर काय? दोरी आपल्या हातात आहे ना, कट करा, विड्रॉ. ज्यावेळी मला वाटेल एखाद्या स्कीममध्ये गडबड चालू आहे, गडबड म्हणजे काय, कोण पैसे घेऊन पळून जात नाही, किंवा ते SBI, ICICI वाले किंवा सगळे पैसे बॅगेत भरले आणि गेले असं नसतं. त्यावर सेबीचा कंट्रोल असतो, बऱ्याच गोष्टी असतात. आता मी सगळ्या लोकांना थोड्या वेळाने वर पण बोलवणार आहे. पॅनल डिस्कशन, तुमचे जेवढे क्वेश्चन असतील विचारा, मी उत्तर द्यायला पण लावणार आहे त्यांना, आणि मी पण देणार. लक्षात घ्या, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय, स्टॉकमध्ये 19-20 होतं की आता समजा 10 स्टॉक निवडलेत, 20 निवडलेत, 25 निवडलेत, पण तो असे काही स्टॉक निवडू शकतो. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की हम डिस्कस करते की क्या बढ़ेगा. आता आम्हाला वाटतंय की मेटल बढ़ेगा, IT बढ़ेगा, XYZ 3-4 सेक्टर बढ़ेंगे,
आणि असे 2-4 सेक्टर वाढणार नाही जे आम्हाला वाटतात, आणि त्यामध्ये जर त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल आणि परफॉर्मन्स गडबडणार असं जर मला वाटत असेल, त्या केसमध्ये मी तुम्हाला सांगणार यातनं बाहेर पडा, याच्या जागी दुसरं आपण स्विच करून टाकू. आज ICICIचा स्मॉल कॅप मला चालणार नाही चांगला वाटला तर मी तुम्हाला म्हणेन की मिड कॅपमध्ये आपण जाऊया. यांचे स्टॉक मला आता पसंत नाही आहेत, किंवा ज्या प्रकारे हे जात आहेत ही स्ट्रॅटेजी मला मान्य नाही आहे. कन्सिस्टंटली आम्ही फंड मॅनेजर बरोबर बोलत असतो. कुठल्याही फंडमध्ये डोळे झाकून आम्ही इन्व्हेस्ट करायला सांगत नाही. हा डिफरन्स आहे एका ॲडवायझरमध्ये आणि डिस्ट्रीब्युटरमध्ये. डिस्ट्रीब्युटरला हे पण माहिती नसतं की त्याचा फंड मॅनेजर कोण आहे. फंड मॅनेजर आपल्या ऑफिसला येतात. लक्षात घ्या, मी त्यांच्या ऑफिसला जातो, कंसिस्टंटली आमचं बोलणं चालू होतं. सर क्या करोगे, कहाँ लगाओगे, कितना लगाओगे, क्या स्ट्रैटेजी है, कितने साल का प्लान है, कितना डिलीवर कर सकते हो. अरे सर मुझे लग ही नहीं रहा है मार्केट अच्छे से ग्रो होगा, 10% से होगा. मग असं जो फंड मॅनेजर मला बोलतो त्याचे फंड मी कधीही ॲग्रेसिव्ह लोकांना देत नाही. ज्याची अपेक्षा 15%ची, 20%ची, 25%ची आहे त्याला मी त्या फंड मॅनेजरकडे जाऊ सुद्धा देत नाही. जाऊ लक्षात येते तुमच्या. भले त्याने हिस्टॉरिकल रिटर्न चांगले दिलेत, पण ज्याची थॉट प्रोसेस गडबडली आहे 100% पुढे त्याचा फंड पण गडबडतो. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी प्रत्येक फंड मॅनेजरला भेटल्याशिवाय तुमच्या ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा रिचमी प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही आम्हाला विचारून ज्या गुंतवणूक केले, तो प्रत्येक पैसा त्या फंड मॅनेजरशी डिस्कस करून लावलेला पैसा आहे. ICICI रिटायरमेंट फंड किती लोकांकडे आहे? ICICIचा फंड, म्युच्युअल फंड उघडलेत का नाही इन्व्हेस्टमेंट केलेले? कधी उघडलेत ना? आता उघडून बघणार म्हणून, बरोबर ना? किती स्कीम आहेत प्रत्येकाकडे? किती सर? 5, अजून 2, 4, 4, 4, 4, 2, 3, 5. ओके. सो याला म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. वेगवेगळ्या स्कीममध्ये जेवढा गरजेचा आहे तेवढा पैसा त्यात टाकत जाणं. आता पार्ट येतो ॲनालिसिसचा. आता आम्ही ॲनालिसिस कसं करतो, काय करतो, स्टॉक कसे निवडतो, काय थॉट प्रोसेस असते, याच्याबद्दल मला थोडंसं तुम्हाला बोलायचं आहे आणि याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी विचार केला की एखादं सेक्टर चांगलं ग्रो होऊ शकतं. कुठलं सेक्टर चांगलं ग्रो होऊ शकतं? कुठलं? ऑटो सेक्टर, IT, एनर्जी. ओके. सगळ्यात भारी एखादा प्रमोटर सांगा बघू. एखादी कंपनी कोणाची? टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, XYZ. कोणाला कोण बेस्ट वाटतो? इन्फोसिस. बर, अजून कोण? बजाज. पॉलीकॅप. ओके. आता कोण? माझगाव डॉक. प्रमोट करायला सोडू नका तुम्ही तुमच्या कंपनीला. काय साहेब रिटायर झाले तरी फक्त माझगाव डॉक सोडत नाहीत, आणि म्हणूनच साहेबांसाठी आम्ही माझगाव डॉक बाय केला होता. मल्टीबॅगर ठरलाय तो त्यांच्यासाठी. एक केस सांगतो तुम्हाला, तर जाता येतं पुढे जाण्याआधी. एक असंच साहेब जसे आहेत तसे अजून एक ते आता आलेत की नाही आय डोंट नो. आले असतील तर त्यांनी हात वर करून तो एक्सपिरियन्स शेअर करावा. ते पण रिटायर्ड होते. ही चूक कोणीही करू नका म्हणून मी सांगतो. 68 लाख रुपये आले होते रिटायरमेंटचा फंड. टाटा पॉवरमधनं रिटायर्ड होते. जसं आता साहेब माझगाव डॉकमधनं रिटायर्ड आहेत तसे ते टाटा पॉवरमधनं रिटायर्ड होते. 60 लाख रुपये आहे तशी अमाऊंट टाटा पॉवरमध्ये टाकली. किती? 60 लाख रुपये रिटायरमेंटचा पैसा. ठणठणीत माणूस, काही प्रॉब्लेम नाही, BP शुगर काही नाही, एकदम मस्त. 60 लाख रुपये टाकले. 1-2 रुपयानं वाढला की 20-25 हजार वाढलेले दिसायचे. लगेच विकायचं, पैसे बाहेर काढायचे. परत 1-2 रुपयानं वाढला की 25-30 हजार दिसायचे. काढायचं, बाहेर पडायचं. 2-3 वेळेला आले. तिसऱ्या वेळेला स्टॉक 25% पडला. जवळपास 15 लाख रुपये लॉस. मुंबईतून
राजारामपुरी. दुसऱ्याच दिवशी काय करायचं सांगा. मी तुम्हाला मागाल तेवढे पैसे देतो, हा वर कधी जाणार सांगा. मी म्हटलं मी तुम्हाला देतो, असा कोणीतरी सांगा जो सांगू शकतो हा वर जाणार. माझे पण लावूयात, दोघांचे मिळून लावूयात. सो अशा केसेस होतात. त्यांनी क्लिअर सांगितलं, सर एका महिन्यात बीपी शुगर सगळं चालू झालंय मला. विचार करा, एखाद्या व्यक्तीनं आयुष्यभर रिटायर होतोय माणूस 60व्या वर्षी, 60 वर्ष मेहनत करून 68 लाख रुपये कमवले, 30-32 वर्षाची सर्व्हिस, आणि एका दिवसात 20 वर्षाची 15 वर्षाची मेहनत गेलेली दिसते अकाउंटवर. एक चुकीचा डिसिजन. सो म्हणून म्हणतोय, विदाउट प्लॅनिंग जेवढ्या गोष्टी करायला जाल तेवढं तुम्ही अडकत जाणार. ॲडवायझर यासाठी पाहिजे. माझ्याकडे करा इन्व्हेस्टमेंट मी कधीच म्हणत नाही. मी कोणालाही म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडेच या आणि माझ्याकडेच इन्व्हेस्ट करा. टेस्ट करा. 10 लाख आहेत ना, 5 लाख माझ्याकडे द्या, 5 लाख दुसऱ्याकडे द्या. दोन्हीत फरक बघा. तो बेस्ट वाटला आमच्यापेक्षा तिकडे जा, माझ्याकडे बिलकुल थांबू नका. एंड ऑफ द डे हा बिझनेस आहे. संकेत आवटेंच्या मी जवळ आहे म्हणून मी त्याच्याकडेच करणार. नको. जो तुम्हाला चांगले रिटर्न देतो, जो तुम्हाला चांगली सर्व्हिस देतो, जो चांगली माहिती देतो, जो तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटतो त्याच्याकडेच जा. हे नेहमी मी सांगत असतो.